बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल कुसुम पॅलेस। शाकाहारी व मांसाहारी स्वादिष्ट जेवण, सुंदर वातावरण आणि उत्तम व्यवस्था। पत्ता मालेगाव देवळा रोड, धोबी घाट, मेशी, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। प्रोप्रायटर संजयजी अशोक कापसे व आबा निकम। संपर्क 9975 14 92 05 89 99 50 87 99। बातमी देवळा येथून। मौजे गुंजाळनगर ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित जनरल ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच आणि बहुतांश सदस्य गैरहजर राहिल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावले। ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत समिती देवळा यांना दिलेल्या लेखी तक्रार अर्जात म्हटले आहे की ग्रामसभेला ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य उपस्थित राहणे आवश्यक असताना केवळ ग्रामसेवक आणि 2च सदस्य हजर होते। त्यामुळे गुंजाळनगर ग्रामस्थांच्या समस्या मांडताच आल्या नाही, कोणतीही चर्चा झाली नाही आणि कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। ग्रामसभेचा अजेंडा काढूनही सरपंच मीटिंगला उपस्थित राहिले नाहीत। ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि अफरातफर झाली असल्याने सरपंच व सदस्यांनी ग्रामसभेपासून दूर राहण्याचा आणि पळ काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। संबंधित सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने केलेल्या गैरकारभाराची चौकशी करावी। ग्रामसभेला गैरहजर राहिल्याबद्दल त्यांची चौकशी करून संबंधित दोषींवर त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी। सरपंच हा गावाच्या विकासाचा महत्त्वपूर्ण दुवा असून त्याला जनतेने गावाच्या विकासासाठी निवडून दिलेले असते। ग्रामसभेत ग्रामस्थांच्या संगनमतांनी गावच्या विकासाचा आराखडा तयार होतो, विविध कामांना मंजुरी मिळते, ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर साधक बाधक चर्चा करता येते व गावाच्या विकासाला ग्रामसभेच्या माध्यमातून चालना मिळते। म्हणूनच ग्रामसभेला सरपंच व त्यांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणे गरजेचे असते। सरपंच उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली व ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकणे हा पर्याय निवडला व वरिष्ठ कार्यालयाला निवेदनाद्वारे झालेल्या घटनेचा निषेध करत निवेदन दिले। या अर्जासोबत सभेचा अजेंडा जोडला असून अर्जावर निलेश दिगंबर गुंजाळ, यशवंत अशोक गुंजाळ, शैलेश भिका गुंजाळ, सागर दिनकर जाधव, जितेंद्र भिवसन गुंजाळ, दत्तू रघु गुंजाळ आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत। वृत्तसंकलन समाधान केदारेसह अशोक अहिरे, देवळा। आज ठरल्याप्रमाणे गुंजाळनगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज आयोजित केलेली होती। या ग्रामसभेनिमित्त ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा होणार होती आणि त्यानुसार अजेंडाही तयार करण्यात आलेला होता। पण प्रत्यक्षदर्शी आज इथे सगळं ग्रामसभेनिमित्त सगळे जमल्यानंतर इथे आज सरपंच, उपसरपंच कोणी उपलब्ध नाहीये। आज फक्त ग्रामसेवक हेच या ठिकाणी उपलब्ध आहेत। आज त्यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणतात सरपंच आज उपलब्ध नाही आहेत। सर तुमचं काय म्हणणं या संदर्भात? सरपंच उपस्थित नसल्यामुळे लोकांचा रोष अनावर झाला आणि लोकांनी कुलूप लावलं ग्रामपंचायतीला। तसंच या ग्रामपंचायतीचा असा भोंगळ कारभार बघता आज ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावून घेतलं आहे। त्याचनुसार प्रशासनाचं फुकट वेतन घेण्याचं काम सदस्य आणि ग्रामपंचायत करते का हे लक्षात आलं पाहिजे। प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ही आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे। तसेच ग्रामसभेसाठी सगळे ग्रामस्थ उपलब्ध असताना आज सरपंच इथे उपलब्ध नाही, उपसरपंच उपलब्ध नाही, त्यानुसार प्रशासनाने याच्यावरती कठोर कारवाई केली गेली पाहिजे ही आमची ग्रामस्थांची इच्छा आहे। आणि सर तुम्ही आम्हाला तो सरपंचच नकोय। सरपंच जो बेजबाबदार नागरिक असेल, पहिला नागरिक समाजाला तो ग्रामपंचायतचा प्रथम नागरिक सरपंच समाजाचा, आम्हाला असा बेजबाबदार नागरिक असं सरपंचच नकोय। आज 200 लोक येऊन सुद्धा इथे आज सरपंचच उपलब्ध नाही, त्याच्यामुळे ग्रामसभाच झाली नाही। एवढ्या लोकांचा वेळ वाया गेला, याची नुकसान भरपाई कोण करणार? त्याच्यामुळेच सर आम्हाला तुम्ही एका कागदावर लिहून द्या की हे उपलब्ध नाही आहेत आणि आम्ही त्यानुसार प्रशासनाला तुम्ही तसा तुमच्या स्तरावरून त्यांच्यावर एक पत्र पाठवा का हे सदस्य किंवा सरपंच हजर नव्हते। सरपंच हजर नसल्यामुळे ग्रामसभा तहकूब करावी लागली आणि लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। आणि दुसरी गोष्ट का आमच्या ग्रामपंचायतीला निधी अभावी मंडप टाकण्याची सोय नसल्याने लोक उन्हात तानात बसलेले होते। 12 वाजेपर्यंत उद्या जर काही त्यांच्यावर काही उन्हामुळे याच्यामुळे धक्क्यामुळे काही त्रास झाला असता तर त्याला जबाबदार राहिलं कोण असतं? याची पण लेखी उत्तर तुम्ही द्यावं।
साहेब आपण आहे ना समजा हे गुंजाळवाडीच्या ग्रामस्थांचं सदस्यांचं निवेदन आलं तुम्हाला, ह्या निवेदनावर तुम्ही काय त्यांना तोडगा दिला ते आम्हाला सांगा. सांगितलं तुम्ही काही प्रशासकीय ग्रुप काही लावू नका, तुमचं काय रीतसर मागणी असेल ते लेखी अर्ज द्या, लेखी अर्ज आम्ही नियमाप्रमाणे कारवाई करू, पण कुलूप लावू नका एवढं विनंती मला. एकंदरीत ग्रामसभेला सरपंच अध्यक्ष असतो आणि सरपंचच त्या ग्रामसभेला उपस्थित नसल्यावर ग्रामस्थांनी काय निर्णय घ्यायचा? त्याच्यावरती काय करावं शकते? ठीक आहे, सरपंच असतील, सदस्य असतील, जर सरपंच गैरहजर आहेत, उपसरपंच उपसरपंच पण गैरहजर होते, उपसरपंच पण सदस्य असतील, सदस्य दोनच 2 मिनिटं ते काय सांगता उपसरपंच पद जर नसेल सदस्य आहे तिथं नसेल तर काम आपल्या गावाला उपसरपंच पदच नाहीये, रिक्त आहे. तिथं मला नाही माहिती.